प्रेज द लॉर्ड. सर्वांना प्रभूमध्ये सलाम. प्रियांनो, आज आपण उत्पत्ती त्याचा 4था अध्याय आणि 1 ते 12 वचनावर आज आपण मनन करणार आहोत. त्या अगोदर आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. पवित्र 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 अतिपवित्र आमच्या सामर्थ्याने भरलेल्या थोर गौरवी जिवंत दयाळू देवा, प्रभू येशू प्रार्थना करत आहे. उत्पत्तीचा ग्रंथ याचा 4था अध्याय आणि प्रभू येशू 1 ते 12 वचनावर जे प्रभू येशू प्रार्थना करत आहे, मनन करणार आहोत आहे. परमेश्वर, आम्ही प्रभू प्रार्थना करतो जे वचनावरती प्रभू येशू मार्गदर्शन करत आहे. तर पवित्र आत्मा, तू माझ्या संती राहा. प्रभू, तू माझ्या करवी बोल माझ्या जिवंत देवा. प्रभू येशू आणि प्रभू हे वचन प्रत्येकाला समजलं जाऊ द्या, कारण तुमचं वचन सांगतं की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. प्रभू येशू सर्वांच्या जीवनात कार्य करा. प्रभू येशूच्याच नावाने प्रार्थना मागतो, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूमध्ये सर्वांना सलाम. प्रियांनो, आज आपण उत्पत्ती याचा 4था अध्याय आणि 1 ते 12 वचनावर मनन करणार आहोत. काईन आणि हाबेल. आदामाने आपली स्त्री हव्वा हिला जाणिले. ती गर्भवती होऊन तिने काहीनास जन्म दिला. ती म्हणाली, परमेश्वराच्या सहाय्याने मला पुरुष संतान लाभला आहे. नंतर तिने त्याचा भाऊ हाबेल यास जन्म दिला. हाबेल मेंढपाळ झाला आणि काईन शेतकरी झाला. काही काळ लोटल्यावर असे झाले की काईनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण याचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण याचा त्याने आदर केला नाही. म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. तेव्हा परमेश्वर काईनास म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे. त्याचा रोग तुझवर आहे करिता तू त्यास दाबात ठेव. मग काईनाने त्याचा भाऊ हाबेल याच्याशी बोलणे झाले आणि असे झाले की ते शेतात असता काईनाने आपला भाऊ हाबेल याचवर चालून जाऊन त्यास ठार केले. मग परमेश्वराने काईनास विचारले, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? तो म्हणाला, तू हे काय केले? ऐक, तुझ्या भावाचे रक्त भूमीतून मजकडे ओरड करीत आहे. तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे तिचा तुला शाप आहे. तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती ह्यापुढे तुला आपले सत्व देणार नाही. तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील. परमेश्वर करो हे वचन, वाचलेलं वचन माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी परमेश्वर आशीर्वादित करो. प्रियांनो, या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय की आदाम व हव्वा हे पृथ्वीवरील आपल्या सर्वांचे पहिले आई वडील, पृथ्वीवरील प्रथम स्त्री पुरुष आदाम व हव्वा, आणि त्यांना प्रथम देवाने मुलगा दिला, त्याचे नाव काईन. आणि नंतर परमेश्वराने आदाम हव्वेला दुसरा मुलगा दिला, त्याचे नाव हाबेल. प्रियांनो, आपल्याला पाहायला भेटतं काईन हा शेतकरी होता, हाबेल हा मेंढपाळ होता. परंतु देवाला काहीतरी अर्पण देण्याची वेळ जेव्हा आली, मला सांगू द्या प्रियांनो, की अर्पण काईनाने पण आणले आणि अर्पण हाबेलाने पण आणले प्रियांनो. परंतु काईन हा शेतकरी असला कारणानं त्याने शेतातलं अर्पण परमेश्वरासाठी आणलं आणि हाबेल हा मेंढपाळ होता म्हणून त्याने परमेश्वरासाठी मेंढरू आणलं. परंतु काईनाने देवाला द्यायचंय म्हणून द्यायचंय काहीतरी शेतातलं बिना उपयोगी खराब अर्पण काईनाने परमेश्वरासाठी आणले. देवाने काईनाच्या अर्पणाचा आदर केला नाही, मान केला नाही, सन्मान केला नाही. प्रियांनो, आपल्या जीवनात देखील आपल्याला बऱ्याचदा असंच होतं प्रियांनो, की देवाला द्यायचंय तर आपल्याला उत्तमातलं उत्तम द्या. प्रियांनो, उत्तमातलं उत्तम देवाला द्यायचंय तर चांगल्यातलं चांगलं द्यायचंय म्हणून देऊ नका.
पाहायला भेटतं प्रियांनो. प्रार्थनेचा वेळ देवाला द्या. बायबल वाचनाचा वेळ देवाला द्या. वचन वाचण्याचा वेळ देवाला द्या. रविवारचा दिवस हा देवाचा आहे. शब्दात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्र पाळा परमेश्वरानं सांगितलेला आहे. तो देवाचा वेळ देवाला द्या. अनाथ विधवा यांचा कैवारी घ्या. देवासाठी जे करायचं आहे ते करायचं म्हणून नाही, तर आपल्याला देवाने जबाबदारी दिलेली आहे आणि ते आपल्याला करायचीच आहे प्रियांनो. जेणेकरून देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करेल प्रियांनो. मत्तेकृषी वर्तमान 6वा अध्याय आणि 33 वचनामध्ये देवाचं वचन आपल्याला सांगतं की प्रथम त्याचं नीतिमत्व, त्याचं धार्मिकता या गोष्टीसाठी झटा, म्हणजे ह्याबरोबर लागणाऱ्या सर्व गरजा देखील मी तुम्हाला पुरवून देईन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वर आपल्याला सर्व गरजा पुरवून देत आहे प्रियांनो. परंतु आपल्याला काहीनासारखं अर्पण आणायचं नाही, काहीतरी द्यायचं म्हणून द्यायचं नाही. काहीनासारखं अर्पण घेऊन आपण आलो तर आपण आशीर्वादित होत नाही प्रियांनो. परंतु देवासाठी द्यायचंय, चांगलं द्या, ब्रँडेड द्या. कारण देव चांगला आहे प्रियांनो. तो देखील आपल्यासाठी चांगल्या गोष्टी करत आहे. आता देवाने आपल्याला पाहायला भेटतं प्रियांनो की हबेलाच्या अर्पणाचा स्वीकार केला. का केला? कारण हबेलाचे अर्पण हे प्रियांनो विश्वासाचे अर्पण होते. हबेलाने देवासाठी कळपातले चांगल्यातले चांगले मेंढरू त्या ठिकाणी दिलेलं आपल्याला पाहायला भेटतं प्रियांनो. चांगल्यातलं चांगलं मेंढरू, चांगल्यातलं चांगलं अर्पण हे हबेलाचं होतं. हबेलासारखं अर्पण तुमचं आणि माझं पाहिजे प्रियांनो. धष्टपुष्ट मेंढरू, चांगल्या जातीचं मेंढरू देवासाठी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं प्रियांनो की हबेलाने देवासाठी उत्तमातलं उत्तम अर्पण त्या ठिकाणी घेऊन आला आणि देवाने त्या हबेलाला आशीर्वादित केलं प्रियांनो. हबेलासारखं अर्पण देव तुमची आणि माझं अर्पणाची देवाला आवड आहे प्रियांनो. देवाला द्यायचं आहे प्रियांनो. द्या म्हणजे तुम्हाला देखील दिलं जाईल. आपण द्या, गरजवंताची गरज भागवा. बरं, देवाचं वचन सांगतं प्रियांनो, एखादा उघडा असेल, तुझ्याकडे 2 अंगारकी असेल, 1 देऊन टाक. कोणी जर तुला 2 मैल चाल म्हणत असेल तर त्याच्याबरोबर 4 मैल चाल. गरजवंताची गरज भागवणे म्हणजे देवाला केल्यासारखं आहे प्रियांनो. कारण मग शेवटच्या वेळेमध्ये शेवटी परमेश्वर तुम्हाला आणि मला विचारन, मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही माझी भूक भागवली नाही, मी तहानेला होतो तेव्हा तुम्ही माझी तहान भागवली नाही, मी तुम्हाला ओळखत नाही. प्रियांनो, आजच संधी आहे देवाला ओळखण्याची, त्याचबरोबर चालण्याची. कायनाने हबेलाचा खून केला, त्याला ठार मारले प्रियांनो. कायनाने हबेलाला ठार मारले कारण हबेलाचे अर्पण कायनाला देखावलं नाही प्रियांनो. काय चूक होती हबेलाची? काहीच चूक नव्हती. मोठ्या भावाने कायनाने हबेलाला मारलं प्रियांनो, ठार मारलं. देवाने कायनाच्या अर्पणाचा स्वीकार केला नाही. तेव्हा कायनाने त्याची सुधारणूक करून चांगल्यातलं चांगलं अर्पण देवाला देण्याची गरज होती. प्रेज द लॉर्ड. एक असं म्हणतात की चोर तर चोर आणि वरून शिरजोर. म्हणजे काहीने एक तर चुकला, चांगला अर्पण परमेश्वराला घेऊन आला नाही आणि वरून आता तो पुन्हा चूक करत आहे की त्या लहान भावाला देखील तो मारत आहे. का मारत आहे? कारण त्याच्या अर्पणाचा देवाने स्वीकार केला नाही, हबेलाच्या अर्पणाचा स्वीकार केला. त्याने ओळखणं गरजेचं होतं कायनाने की मी कुठं चुकतो आहे. चूक सुधारणूक झाली असती त्याचं जीवन आशीर्वादित होत होतं कायनाचं. परंतु त्यांनी चूक सुधारली नाही प्रियांनो, की तो आणखी चुका करत गेला आणि तो पापामध्ये वाढत गेला. त्यांनी तर स्वतःवर शाप त्याच्यावर ओढून घेतले प्रियांनो, शाप ओढून घेतले. आणि वरून परमेश्वराला म्हणत आहे, परमेश्वर म्हणतोय हबेला, कायन म्हणत आहे की मी हबेलाचा राखणदार नाही. देवाला म्हणत आहे मी काय हबेलाचा राखणदार आहे का? कायनाने काही चूक नसताना हबेलाला ठार मारले आणि वरून देवाला म्हणतोय, परमेश्वर म्हणत आहे की
तरी या ठिकाणी मी हाबेलाचा राखणदार नाही. हाबेलाच्या रक्त भूमीवर पडलंय प्रियांनो. भूमीला त्यामुळं शाप आला आहे. भूमीमध्ये सत्व राहिलं नाही. त्याचप्रमाणे प्रियांनो आपल्याला पाहायला भेटतं की देवाने आदामाला विचारलं, बाबा रे, बऱ्या वाईटाच्या झाडाचं फळ खाल्लं का? तो म्हणतो, मी नाही खाल्लं, मला हव्वाबाईने दिलं. देवाने हव्वाबाईला विचारलं, बाबा रे, तू या झाडाचं फळ खाल्लं का? ती हव्वाबाई म्हणते, मी नाही खाल्लं, मला सर्पाने दिले. चुकता सर्वजण प्रियांनो, चुकता सर्वजण. परंतु जो कबूल करतो आणि सोडून देतो त्याच्या पापाची परमेश्वर क्षमा करतो प्रियांनो. होय प्रियांनो, आज आपल्याला हेच करायचं आहे. प्रभू येशूची काही चूक नव्हती. त्याला वधस्तंभावर दिलं, काट्याचा मुकुट त्याला दिला, हातापायात खिळे ठोकले गेले, खुशीत भाला खुपसला गेला. कितीतरी त्रास प्रभू येशूला दिले, त्याच्यावर थुंकले गेले, त्याला चापकाचे फटके दिले. तरी तो म्हणत आहे, हे बापा, यांना क्षमा कर, हे काय करतात त्यांना समजत नाही. होय प्रियानो, आज पण आपल्याला त्या देवाकडे पाहायचं आहे. देवबाप करो, या वचनाद्वारे परमेश्वर तुमचं आणि माझं जीवन आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.